चालू राहू दे. भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी, अनेकांचे कानी, गुणघोष मना नानी. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन, वेचिते वचन, जेणे राहे समाधान. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. विठ्ठला विठ्ठल विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे गिरधर श्याम. भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तुझ भावा आहे देव,
तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 6 चरणाचा आणि तसं जर बघायला गेलं तर अवघड अशा भगवत प्राप्ती करतात, साधी नसणारी भगवत प्राप्ती. पण महाराज म्हणतायत की बाबा तुम्हाला भगवत प्राप्ती करण्याकरता जे सोपे उपाय ते मी तुम्हाला ह्याच्यात सांगतो आणि त्या सोप्या उपायांचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. अभंगावर काहीच चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार देण्याचं निमित्त असं की तसा हा कीर्तनाचा 1 दिवसीयच कार्यक्रम आहे. इथं बाप्पांची स्थापना होऊन जरी 2-4 दिवस झालेले आहेत तरी पण कीर्तनाचा 1 दिवसीय कार्यक्रम आहे आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम इथं रोज चालू आहेत. आणि त्या माध्यमातून इथं जे मंडळाचे अध्यक्ष आहेत अजय भाऊ शिंदे आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ, त्याच्यात एक जणाचं अजून आम्हाला नाव माहिती आहे अजय भाऊ जठार म्हणून, अनेक जे काही आहे त्यांनी आता रस्त्यात येताना त्यांनी मला सांगितलं की जवळपास 30-40 लोकांची आमची इथं ऍक्टिव्ह टीम आहे आणि असे अनेक काही जे आहेत ते मागूनही बॅक सपोर्ट करणारेही बरेच लोक आहेत. तर त्यांच्या माध्यमातून हे कीर्तनाचं आलेलं आमंत्रण, तसं हे जर आमंत्रण जर बघायला गेलं तर हे मला काही आलेलं आमंत्रण नाही बरं, मी म्हणजे सबस्टिट्यूट आहे ह्याच्यातलं. हे तसं मुळात जर बघितलं तर हे आमंत्रण आमचे गुरुवर्य असणारे बाबा यांना ते आमंत्रण आलेलं होतं. पण असं आहे की आता आमच्याकडे गजान कॉलनीत नित्य ज्ञानेश्वरी सेवा चालू आहे, ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा चालू आहे. तर त्याच्यात खंड काही करता येत नाही. तर बाबांनी त्यांना सांगितलं की बाबा रात्रीचा जो कार्यक्रम आहे तो रात्रीचा काही कार्यक्रम आमचा जमत नाही कुठेच, जर तुम्हाला चालत असेल तर मी आहे, म्हणजे माझं नाव त्यांनी सांगितलं. आणि ते अजय भाऊंनी मान्य करणं म्हणजे माझ्या दृष्टीने दुधाची तहान थोडीशी ताकावरच निभावण्यासारखा विषय आहे. पण असो, आता ताक जरी असले तरी तुम्ही गोड करून घेणार एवढं सगळे श्रोत्यांच्या चेहऱ्यावरून मला वाटतंय. आणि त्या अनुषंगानं काय आहे, आजची जी कीर्तन सेवा आहे त्याला थोडं जास्त विशेष महत्व आहे. तसं या गणपती उत्सवात तर ही सेवा आलेलीच आहे, पण ज्याला आपण म्हणतो दुग्ध शर्करा योग, म्हणजे नेमकं काय दूध आहे आणि काय साखर आहे हे सुद्धा आपण सांगू नाही शकत. आज नेमकं असं आहे की आज राधाष्टमी सुद्धा आहे, म्हणजे या कार्यक्रमाला आणखी एक औचित्य असं आहे की आज योगायोगानं राधाष्टमी आहे. आणि राधाष्टमीचं जे महत्व आहे ते असं आहे, एखादा माईक द्यायचं 2 मिनिटाकरता. तर राधाष्टमीचं जे औचित्य आहे हे ह्याला लागून आलेलं आहे. आणि राधाष्टमी जी आहे ती म्हणजे त्याला महत् भाग्याची सेवा किंवा महत् भाग्याच्या पुण्याईनं ही आजची सेवा मिळालेली आहे. तसं आज गौरी आव्हान कान झालेलं आहे, आज गौरी पूजन पण आहे. पण त्या गौरी पूजनात थोडीशी अडचण अशी आहे की आज राधाष्टमीचा उपवास पण करावा लागतो. मग आता बऱ्याच लोकांना असं आहे, मला तर असं वाटतं की ज्या अर्थी राधाष्टमीला एवढं पुण्य आहे तर ही थोडीशी भक्तांची परीक्षाच आहे. परीक्षा म्हणजे या अंगानं की एवढं सगळं पुरणाचा स्वयंपाक, त्या 16 भाज्या, त्या अनेक सगळ्या गोष्टी त्या सगळ्या सोडायच्या आणि उपवास करायचा, म्हणजे थोडस जरा संकटच आहे सगळ्यांवर. पण ज्यांची खरी दृढनिष्ठा असते आणि ज्यांना भागवत धर्मावर विश्वास असतो आणि ज्यांना या गोष्टीचं महत्व माहिती की राधाष्टमीला नेमकं काय महत्व आहे, तर राधाष्टमीच्या महत्वाचा एक पद्मपुराणामध्ये श्लोक आहे. एकादश सहस्रेण यत्फलं लभते नराः राधा जन्माष्टमी पुण्यम तस्मात् शतगुणाधिकम. हे बघा, आता एकादशे सहस्रेण म्हणजे 1000 एकादशी केल्यानंतर जे पुण्य आपल्याला मिळतं
एकादशा सहस्रेन यत् फलम लभते, म्हणजे नराहा, की बाबा मनुष्याला त्याच्यामुळे जे पुण्य लाभतं तर त्या पुण्याच्या शतपटी अधिक, म्हणजे त्याला गुणिले 100 करायचं, म्हणजे 1000 गुणिले 100 म्हणजे 1,00,000 एकादशी केल्याचं पुण्य आजच्या एकादशीला, म्हणजे आजच्या राधाष्टमीला आहे. ज्यांनी ज्यांनी हा उपवास केला असेल त्या सगळ्यांना धन्यता आहे. ज्यांनी ज्यांनी केला नसेल पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी पण राधाष्टमी असते. असं काही नाही की ह्या वर्षी 1,00,000 एकादशी आपली हुकली तर पुढच्या वर्षी आपल्याला करायला चान्स नाही. फक्त एवढंच आहे की बऱ्याच वेळा असं होतं की जे गौरी पूजन जे आहे, ज्या दिवशी ते जेवण आणि इकडची राधाष्टमी बऱ्याच वेळा एकाच तिथीला येते. मग ज्यांना ज्यांना तो त्याग शक्य आहे, ज्यांना 1,00,000 एकादशी एका पाळड्यात आहे आणि एका पाळड्यात तो सगळा स्वयंपाक आहे, तेही जे आहे तोही व्रत भंग नाही होत. आपण दुसऱ्या दिवशी जरी त्याचा नैवेद्य स्वीकार केला तरी चालतं. तर असं आहे की आता ह्याच्यात नेमकं दूध काय आणि साखर काय. गणेश उत्सवात आलेला हा प्रोग्राम किंवा हा कार्यक्रम, आणि त्याच्यात परत काय आलेलं आहे, राधाष्टमीची ही आलेली सेवा. तर या दोन्ही अंगाने आपल्याला थोडंसं याचा विषय घ्यायचा आहे. मग आता राधाष्टमी जे आहे, आता समजा ज्यांचा उपवास झाला असेल, ज्यांनी दिवसभर राधेचं स्मरण करून, श्री राधेंचं स्मरण करून तो उपवास केला असेल तर त्यांच्याकरता तर चांगलीच गोष्ट आहे. पण आता समजा ज्यांचा उपवास घडला नाही, मग आता त्यांच्याकरता नेमकं काय योजना, ते त्याच्यातून वंचित राहू नये म्हणून आपण काय करू, एक राधा नामाचं जे नामसंकीर्तन आहे ते 1-2 मिनिटं करू. आणि राधा नामाचं संकीर्तन असं आहे की एक भक्त एक आर्ततेनं श्री राधेंची उपासना करणारा, आणि त्या भक्ताला असं झालं की पूर्ण अंगावर जे आहे राधेंची उपासना करतायत, राजा दर्शनाची त्यांना काय आहे आस आहे, आणि त्या भक्ताच्या पूर्ण अंगावर एक प्रकारचं वारुळ निर्माण झालं आहे. आणि बाजूला एक कावळा आलेला आहे, आणि तो कावळा काय करतोय, त्या पूर्ण अंगाला काय करतोय, टोचे मारतोय. आणि तो भक्त असं सांगतोय की बघा, तुम्ही माझे पूर्ण अंग जरी खाऊन टाकला तरी मला त्याच्याविषयी काही वाटणार नाही, पण माझे हे जे 2 डोळे आहेत, हे 2 डोळे काय करा, तुम्ही माझ्याकरता तसेच ठेवा, कारण मला काय करायचंय, ह्याच्यातून राधेजीचं दर्शन करायचं आहे. तर त्याची आर्तता जी आहे ती सांगायची, आणि त्याच्यानंतर राधा नामसंकीर्तन होणार आहे. त्या सगळ्यामध्ये सर्वांनी सम्मिलित व्हायचंय, त्याच्यानंतर आपली सेवा सुरू होणार आहे. कागा सब तन खाइयो, मोरा चुन चुन खाइयो मांस रे, ये दो नैना नैना मत खाइयो, इनमें मोरे राधा मिलन की आस, राधा 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 श्री राधा श्री राधा राधा
प्रत्यक्ष बरसाण्याला गेल्यासारखा आनंद तुमच्या सगळ्याच्या याच्या आवाजामुळे झालेला आहे. तर राधाजींचं स्मरण झालेलं आहे. ज्यांचा कुणाचा उपवास झाला नसेल, या एवढ्या नामस्मरणात सुद्धा तुमचं काम होईल. आता आपलं मुख्य जे प्रयोजन आहे सेवेचं, आपण तिकडे वळूया. मुख्य जे सेवेचं प्रयोजन आहे तर असं आहे की आजची जी सेवा आहे ती गणेश उत्सवात आलेली ही सेवा आहे. पण असं आहे की आपण गणपती बाप्पाची तर उपासना करतो, पण त्यांना नेमकं जाणून करतोय की अज्ञानपणात आपली काही उपासना चालू आहे, त्याचं आपल्याला अवलोकन करणं गरजेचं आहे. ज्यांचं जाणून चाललेलं असेल त्यांच्याकरता काहीच विषय नाही. पण आपल्याला असं वाटतं की गणपती बाप्पा म्हणजे फक्त शंकर भगवान आणि पार्वती यांचा मुलगा म्हणजे गणपती बाप्पा, एवढीच आपली एक नजर आहे. बहुतांशी बऱ्याच लोकांना असं वाटतं. ज्यांना माहीत असेल त्यांच्याकरता हा विषय नाही, ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता हा विषय. मग तेवढाच म्हणजे गणेशाचा जो अवतार आहे, गणपती बाप्पांचा जो अवतार आहे तो तेवढ्या पुरताच आहे असं आपलं काय संकुचित ज्ञान आहे. आणि संकुचित ज्ञानात काय होतं, आपण जी केलेली उपासना आहे त्याचं फळ तर मिळतं, पण जे फळ मिळायला पाहिजे त्या अनुषंगानं ते काही फळ मिळत नाही, त्या पटीनं ते फळ मिळत नाही. आणि मग उपासना करूनही जर त्याचं म्हणावं एवढं जर फळ आपल्या पदरात जर पडत नसेल तर मग ती जी उपासना आहे ती आपली थोडी कमजोरच होऊ लागते. आणि जर ते जाणून जर आपण ती गोष्ट केली, जसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी आहे, म्हणून जाणतेनु श्री गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. असो आपला विषय एवढा आहे की जाणतेनु श्री गुरु भजिजे, म्हणजे जाणून जर आपण श्री गुरूंची सेवा केली तर त्याचं जे फळ आहे, आणि अजाणतेपणी आपल्याकडून एखादी गोष्ट जर घडत असली तर त्याचं जे फळ आहे त्याच्यात निश्चितच फरक पडणार. एखाद्याचा जर अधिकार जाणून जर आपण ती सेवा केली, आणि दुसरी गोष्ट अधिकार न जाणता जर आपण एखादी सेवा केली, समजा घरात एखादा व्यक्ती आहे की तो संत जन्माला आलेला आहे, आणि आपण जर सामान्य आपल्या नात्याच्या हिशोबाने जर त्यांच्याकडून राहिलो आणि त्यांची जर सेवा केली तर तुम्हाला वाटतं का तेवढं फळ आपल्याला मिळेल? तेवढं फळ आपल्या निश्चितच पदरात पडणार नाही. त्याचं कारण आपण त्यांना काय केलं, जाणलेलं नाही, आणि अजाणतेपणी जी सेवा होते त्यामुळे ते फळ तेवढं काही पदरात पडत नाही. पण नेमकं गणपती बाप्पा कोण आहे त्याच्याकरता जर आपण थोडस जर असा इतिहास बघत गेलो, आपण सर्व शास्त्र जर बघितलं तर गणपती बाप्पा जे आहे ना हे सर्वांचे आदी आहे. म्हणजे सर्वांच्या अगोदर जे आहे, ज्याला आपण म्हणतो की जेव्हा काहीच नव्हतं, निर्गुण निराकार स्वरूपात सुद्धा गणपती बाप्पा होते. आणि सगुण साकार तर तुमच्या आमच्याकरता त्यांनी अनेक अवतार घेतलेले. तर निर्गुण निराकार म्हणजे बघा, तुम्ही प्रत्येक ग्रंथात बघा, सगळ्यात सुरुवातीला त्यांची आराधना. सगळ्यात सुरुवातीला आपण ज्ञानेश्वरी जरी बघितली आणि ज्ञानेश्वरीत जरी गेलो तर सगळ्यात सुरुवातीची उभी काय, इकडे एक माईक पाहिजे. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणून निवृत्तिदासु अवधारी जोजी. हे शब्द बस आपल्याला तेवढंच पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा सगळ्यात सुरुवातीला त्यांनी काय केलं, जे ओम म्हटलेलं त्या ओम पासूनच कोणाची आराधना आहे, गणपती बाप्पांची त्यांनी आराधना केलेली आहे. म्हणजे प्रत्येक जे कार्य आहे त्याच्या सिद्धीकरता गणपती बाप्पांची उपासना तेवढीच गरजेची आहे. आणि मुळात ते या सगळ्या गोष्टीचे आदी असल्यामुळे सुद्धा काय केली, त्यांची उपासना केलेली. या दोन्ही अंगाने या गोष्टी. म्हणजे आपण जे म्हणतो की आधी बंधू तुझं मोरया, हे कशा करताय माहिती का, हे तर त्यांनी ते मिळवून घेतलेला विषय आहे की बाबा ते आपल्याला पुराणातली कथा माहिती आहे की काय झालं. एकदा सगळ्या देवी देवतांमध्ये थोडं स्पर्धा लागली की बाबा आद्य पूजा कोणाची करायला पाहिजे, आणि मग आद्य पूजेचा मान कोणाला मिळाला पाहिजे. मग त्या अंगानं असं झालं की सगळेजण याचा न्याय निवाडा करायला देवादिदेव महादेवांकडे गेले. आणि मग महादेवांनी सांगितलं काही नाही म्हणे, आपण एक प्रतियोगिता करू, म्हणे एक काय करू, स्पर्धा घेऊ. जसं आता या गणेश उत्सवात काय आहे, अनेक स्पर्धा आहेत. तुमच्या चित्रकलेच्या स्पर्धा आहेत, क्रिकेट स्पर्धा आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी या गणेश उत्सवाच्या अंगानं चालू आहेत.
तसं जर बघायला गेलं तर या गणपती मंडळाचं करावं तेवढं कौतुक थोडं. तसं माझं वय एवढं नाही की मी तुमचं कौतुक करावं, पण कौतुकाचं काम आहे म्हणून कौतुक करायचंय. काय नाही तर असं झालंय, आता गणेश उत्सवात जर कार्यक्रम म्हटला ना तर तो ऐकायला जायला सुद्धा अंगावर काटा येतो, कारण आजूबाजूला एवढा डिस्टर्ब, त्याच्यात ते नेमकं कसं ते साधणार. पण इथं आल्यानंतर असं वाटायला लागलं की ही उत्सव मूर्ती नाहीये, इथं कायमच गणराय आले. असा इथं आल्यानंतर अनुभव प्रत्येकाला येतो. आपल्याकडे ते दिवाण देवडीमध्ये वगैरे जसे गणपती कायम आहेत बघा, 12 महिने आपल्याला नित्य दर्शनाला उपलब्ध आहेत, तसं हे बघितल्यानंतर असं वाटायला लागलं हे ब्लॉक करून टाका तुम्ही रोड, 12 महिने ही मूर्ती इथंच ठेवा. आणि एवढी प्रसन्न मूर्ती आहे. आणि अजून सांगतो तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा आता सध्या मी तिला, माझं भाग्य थोडं कमी पडते. तुम्ही गणरायांना बघून कीर्तन ऐकतायत आणि मला इकडं बघून कीर्तन करायची पाळी आली. तरी पण मी मध्ये मध्ये जेव्हा हे काही प्रमाण वगैरे देतात तर मी मागं वळून बघतोच. असो, आपला मूळ विषय काय चालला होता की तिथं काय झाली, स्पर्धा लागली. आणि मग स्पर्धा काय लागली की बाबा नेमकं तुम्ही काय करा की या पृथ्वीला जो पहिले प्रदक्षिणा घालून येईल, जो सगळ्यात अगोदर येईल त्याला आद्य पूजेचा मान मिळेल. मग आता सगळे देवादी देव जेवढे आहेत तेवढे तिथं जमलेत. ज्यांच्याकडे जे जे वाहन असेल त्या वाहनावर सगळे आरूढ झाले. मग कोणी काय झालं, कोणाचं हंस वाहन आहे, कोणी मोरावर आहे, कोणी कशावर आहे, कोणाचं श्वान आहे, कोणाचा अश्व आहे. सगळे जेवढे असतील तेवढे सगळे आपल्या वाहनावर आरूढ झाले. आणि मग गणपती बाप्पांचं वाहन तर आपल्याला माहिती, मूषक. मूषक म्हणजे काय, उंदीर. मग त्याचा किती वेग असणार आहे. मग ते तर त्यांनी विचार केला की बाबा आता आपण या स्पर्धेत सहभागी व्हायचं का नाही व्हायचं. गणपती बाप्पा बसले, जाऊ द्या म्हणे, आता यांना सगळ्यांना जाऊ द्या, आपण आपल्या एका जागेवर बसतो. ते बसल्यानंतर बघा मी तुम्हाला जे सांगतोय की ही मूळ देवता काय, कारण ही विद्येची सुद्धा देवता आहे. काय असतं माहिती का, जिथं शक्ती काम नाही करत तिथे युक्तीनं काम करायला पाहिजे. मग गणपती बाप्पांकडे काय झालं, गणपती बाप्पांनी युक्ती अशी केली की भगवान शंकर जे आहे ते त्यांच्यामध्ये सर्व चराचर सामावलेलंच आहे. आणि मग आपण समजा त्यांची प्रदक्षिणा केली काय आणि या पृथ्वीला प्रदक्षिणा केली काय, ते तरी नुसतं पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणतात, आपण सगळ्या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून घेऊ यांना जर प्रदक्षिणा केली तर. आणि मग गणपती बाप्पा तिथं आलेत, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि एका जागेवर बसले. बसल्यानंतर सगळे देव आले. आणि मग देव आल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे तुम्ही गेलेच नाही का. नाही म्हणे, मी जाऊन आलो म्हणे, प्रदक्षिणा करून आलो म्हणे. कस काय म्हणे, तुम्ही तर आम्हाला रस्त्यात सुद्धा नाही दिसले नाही. म्हणजे तुम्ही जे आहे म्हणे, तुम्ही इथलचं तत्व सोडलं म्हणे, ह्याचा विचार केला नाही की आपल्याला थोडक्यात जे काम होत होतं त्याच्याकरता विनाकारण शक्ती खर्च केली. आणि ती शक्ती खर्च करून हेलपाटा मारून जे तुम्ही आलेत म्हणे ते इथं बसल्या बसल्या मला साध्य झालं. तर या अंगानं काय झालं, ते सगळ्यात जे आहे अगोदर पूज्य आहे. प्रत्येक जागेवर जे आहे सगळ्यात सुरुवातीला त्यांचं जर वंदन केलं तरच आपल्याला पुढे पाऊल टाकतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यात की तुम्ही जेवढे पण ग्रंथ रचना असेल किंवा अनेक शास्त्र असतील, तुम्ही बऱ्याच शास्त्राचा वगैरे विचार करा, त्या सगळ्या शास्त्रामध्ये सुद्धा काय सगळ्यात अगोदर काय केलंय, ह्यांचीच वंदना केली. आपण समजा समर्थ रामदास स्वामींकडे जर आलो तर त्यांचा सुद्धा पहिला श्लोक काय आहे, मनाचे जे श्लोक आहे त्याच्यात जवळपास आपल्या सगळ्यांना तर सदा सर्वदाच माहिती आहे. पण तो पहिला श्लोक नाही बरं, तो आपल्याला काय झालाय नैवेद्याला आपण तो श्लोक घेतलेला म्हणून आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सदा सर्वदा तो पहिला श्लोक नाही आहे. पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे तो सगळ्यांचा काय आहे, मूळ आहे, सगळ्यांचा आरंभ आहे. आणि तुम्ही अनेक पुराण वगैरे जे आहेत त्याचा इतिहास घ्या. हे जे अष्टविनायकाची जी स्थापना झाली आहे याच्यामध्ये बरेचसे जे बऱ्याच जागेवर जी स्थापना आहे ना ती भगवंताच्या हस्ते झाली आहे. म्हणजे कुठं विष्णू परमात्म्यांनी तिथं स्थापना केली आहे, कुठं भगवान शंकरांनी स्थापना केली आहे, कुठं माता पार्वतीने स्थापना केली आहे. तर तुम्ही जेवढं काही त्या अष्टविनायकांच्या वेगवेगळ्या जागेवर जाताल तर त्या सगळ्यांचा जर इतिहास जर बघितला तुम्ही तर त्या सगळ्या जागेवर वेगवेगळं जे आहे त्या सगळ्यांनी कोणाची पूजा केली अगोदर, गणरायांची सगळ्यात अगोदर पूजा केली. आणि मग जे असे जे गणराय आहेत तर आपल्याला फक्त आणि फक्त
ही जी उत्सव मूर्ती आहे एवढ्या पुरतं माहित नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, त्यांचा जो मूळ आहे तिथून आपल्याला त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या अभ्यासाच्या अंगाने जर आपण त्यांच्याकडे गेलो, तशी उपासना झाली, तर त्याचं फळ आपल्या पदरात खूप चांगलं पडेल. मग आता प्रश्न आपल्याला सगळ्याला असा पडेल की बाबा आता ही 10 दिवसाची मूर्ती नेमकी का स्थापन करायची. मग जर आता बघतोय आपण, अनादी कालापासून तो अवतार आहे. मुळात तो अवतार आहे म्हणण्यापेक्षा तो अवतार नाहीच, तेच आरंभ आहे. त्यांनीच हे सर्व निर्माण केलेलं आहे. कसं असतं माहिती का, एकच तत्व आहे. ब्रह्मतत्व कसं एकच आहे. ते जेव्हा उत्पत्ती करता लागतंय तेव्हा ते काय होतंय, ब्रह्मा होतंय. जेव्हा ते सर्वांच्या पालन पोषणा करता आहे तेव्हा ते भगवान परमात्मा विष्णू होत आहेत. जेव्हा ते संहाराची देवता आहे तेव्हा ती काय आहे, भगवान शंकर आहेत. जेव्हा ती देवता जी आहे ती विद्येची देवता आहे तेव्हा ती काय आहे, आपले बाप्पा आहेत, गणपती बाप्पा आहेत. अशा वेगवेगळ्या अंगाने पण तत्व एकच आहे. तर त्या अंगानं काय आहे, आपल्याला असं वाटेल मग उत्सव मूर्ती आपण का स्थापन करायची, 10 दिवसाचा हा उत्सव नेमका काय. तर त्याच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. तर त्या इतिहासाचा आपण थोडस लक्ष देऊ, नंतर आपण आपल्या विषयाकडेच येणार आहे. इतिहास असा आहे त्याचा की ही 10 दिवसाची मूर्ती का स्थापन झाली, ती मूर्तिकेचीच मूर्ती का असते, त्याच्यानंतर आपण त्याचं परत विसर्जन का करतो. तर त्याचा थोडासा इतिहास असा आहे की काय झालं, हे जे महाभारत आहे, तर महाभारताचं लेखन जे आहे, व्यास महर्षींना महाभारत जे आहे ते डोक्यात तर आलेलं होतं, पण त्याचा जो लेखक आहे तो तसा काय पाहिजे होता, तज्ञ पाहिजे होता. आणि मग जर तज्ञ जर पाहिजे तर ते काही असं सामान्य कोणालाही बोलून नाही चालणार, कारण बऱ्याच लोकांचे अक्षर तर त्यांना लिहिलेले कळत नाही. काय झालं, आमचे एक व्यापारी होते, तर त्यांच्यावर बऱ्याच जुनी गोष्टी बाबा नेहमी सांगायचे आम्हाला. तर ती गोष्ट अशी की त्यांच्यावर काय झालं, थोडीशी इन्कम टॅक्सची रेड पडली आणि त्यांच्या ते वह्या वगैरे त्या इन्कम टॅक्सवाल्यांनी जप्त केल्या आणि घरातले सगळे एकदम परेशान. आता नेमकं काय होणार, तर ते काही नाही, ते जे ग्रहस्थ होते मुख्य ते बिनधास्त होते. त्यांना रात्री झोपले, ते सकाळी म्हणले वारे तू सगळं घेऊन गेले ते आपलं बाळ बिस्तारा आणि तू बिनधास्त झोपलेला. मग त्या वहीत जे लिहिलेलं आहे बरे ते माझ्याशिवाय कोणीच वाचू नाही शकत. म्हणजे मी जे लिहिलेलं आहे ते माझ्याशिवाय कोणीच वाचू नाही शकत. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कोर्टात बोलवलं, त्यांनी जे वाचलं ते सगळ्याला काय झालं, मान्य करावं लागलं, कळतच नव्हतं काय लिहिलं. मग थोडक्यात काय आहे की ज्यांचे अक्षर चांगले आहेत, ज्यांचं लिहिलेलं लोकांना कळलं असे. आणि परत दुसरी गोष्ट, जे व्यास महर्षी सांगणार आहेत ते व्यास महर्षींची स्पीडमध्ये परत लिखाण करणारा पाहिजे. मग असं कोण आहे, मग व्यास महर्षींनी काय केलं, गणपती बाप्पांना बोलवलं आणि मग गणपती बाप्पांना काय सांगितलं की तुम्ही काय करा, हे लिखाण जे आहे करा, अशी आमची तुम्हाला काय विनंती आहे. आल्यानंतर त्यांचं पूजन वगैरे केलं. मग इथं मला तुम्हाला सांगायचं की ती विद्येची देवता कशी आहे. मग आता व्यास महर्षींचा जर अधिकार जर आपण बघितलं तर व्यास महर्षींचा अधिकार गीता महात्म्याच्या सुरुवातीला एक श्लोक आहे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हे जे पूर्ण आपल्याला जेवढं लिखाण दिसतंय, जेवढे शास्त्र दिसत आहेत, तेवढं सगळं जे काही आहे हे कोणाचं आहे, व्यास महर्षींचं आहे. आपण जे माईक तुझा परत काढून घेतला का, बरं ठीक, काय हरकत असो. तर महाभारतात जे आहे काय माहिती का, ह्याच्याकडे माईक देण्याचं एक विशेष कारण आहे. ते जे ओव्या म्हणायच्या, जे श्लोक म्हणायचे, ते जरी माझं कंठस्थ असलं तरी हा माझा मुलगा आहे, ह्याची पूर्ण भगवद्गीता काय कंठस्थ आहे. ज्ञानेश्वरीचे 5 अध्याय कंठस्थ आहेत. त्याच्यानंतर जी एकनाथी भागवत जे आहे त्या एकनाथी भागवताचे 1367 श्लोक जे आहेत ते सुद्धा काय कंठस्थ आहेत. म्हणून थोडक्यात सांगायचं तर त्याची ती तपश्चर्या झालेली आहे आणि त्या वाणीने ते आपण ऐकावं, एवढ्या करता आम्ही त्याच्याकडे ते आग्रह करतो. तर आपला काय विषय चालू होता, व्यास महर्षींचा काय अधिकार आहे. म्हणजे व्यास महर्षींचं जे आहे महाभारत हे जे लिखाण आहे ना, तर महाभारताकरता एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये.
म्हणून महाभारती नाही ते नोहे जी लोकीतीही येणे कारणे म्हणते पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. म्हणजे व्यास महर्षींचं जेवढे काही बाकीच्यांचे लिखाण आहे व्यास महर्षींचे उच्छिष्ट आहे. उच्छिष्ट म्हणजे काय? उष्ट म्हणजे त्यांची मारलेली कॉपी. बस त्या कॉपीच्या आधारावर बाकीचे सगळे लिखाण आहेत. मुख्य जर काही आद्य असेल तर ते व्यास महर्षी आहेत. आणि मग व्यास महर्षींनी त्यांना बोलवलं, आता महाभारत लिहायचंय. मग आता गणपती बाप्पांनी सांगितलं बाबा ते लिहायला तर ठीक आहे म्हणे, पण मला पण माझे बरेच उद्योग आहेत म्हणे, मी तुम्हाला किती वेळ देऊ शकतो म्हणे. आता तुम्ही जर हे सांगायला जर समजा आरामात सांगत राहिले तर मलाही रोज वेळ नाही म्हणे. तर म्हणे तुम्ही ज्या वेळेस बोलायचं थांबवताल मी लेखणी टेकून निघून जाईल, आणि जर तुम्ही मध्ये नाही थांबले तिथपर्यंतच आपले काय करार, तोपर्यंतच आपला काय बॉन्ड, किंवा तुम्ही जेव्हा सांगायचं थांबले की आम्ही काय करू, हे लिहायचं थांबून देऊ, काही हरकत नाही म्हणले. व्यास महर्षींनी एक अट टाकली. ते म्हणले बाबा जी तुमची अट आहे बाप्पा ती आम्हाला मान्य आहे, पण आता माझी अट ऐकून घ्या. हा जो श्लोक आहे जो मी म्हटणार आहे तो म्हटल्यानंतर तुम्हाला जर त्याचा अर्थ कळाला तरच लिहायचा, अर्थ कळून पुढे चालायचं, आणि जर अर्थ नाही कळाला तर तिथं थांबायचं. म्हणजे जेवढं महाभारत लिहिलेलं आहे तेवढं सगळंच्या सगळं त्या वेगात लिहिताना काय गणपती बाप्पांना त्याचा पूर्ण अर्थ कळत होता. अशा बुद्धिमत्तेचे कोण होते? गणपती बाप्पा होते. आणि ह्या बुद्धीच्या देवतेनं काय केलं, ते लिखाण जे आहे तसं लिहायला सुरुवात केली. पण काय होतं, एका जागेवर बसणं किंवा तिथून नाही हलणं, त्याच्यानं काय होतं, शरीरात थोडीशी उष्णता वाढते. आता काय हे ज्यांनी केलेलं त्यांना माहिती असतं. बऱ्याच वेळा असं होतं ज्ञानेश्वरी पारायणात सुद्धा शेवट जे 1-2 दिवस राहतात त्यावेळेस शरीरातली काय होते, उष्णता वाढून जाते. मग गणपती बाप्पा काय झाले, एका जागेवर बसून ते लिहू लागले, आणि लिहिता असं झालं त्यांची उष्णता वाढायला लागली. वाढली तर ते पहिल्या दिवशीच गणपती बाप्पांना व्यास महर्षीने पाहिलं थोडं टेम्परेचर आल्यासारखं झालं. मग तुम्हाला मग आता काय करायचं? मग ते प्राचीन काळी जे उपाय होते त्यांनी काय केलं, तिथं जे ज्याला आपण मृत्तिका लेपन नावाचं एक उपचार म्हणतो तसं काय केलं, बाप्पांना सगळीकडून मातीचा एक लेप लावला, आणि तो लेप लावून काय केलं, ते लिखाण त्याच्यानंतर ते करायला लागले. आणि त्याच्यामुळेच हे जे आहे या मूर्तीला थोडंसं पार्थिव मूर्ती पण म्हणतात. ते तो जो लेप लावला ना त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं अंग जे आहे ते पूर्ण आखडून गेलं. आणि 10 दिवसात काय झालं, या महाभारताचं पूर्ण लिखाण त्यांनी केलंय. गणरायांनी 10 दिवसात हे पूर्ण लिखाण पूर्ण केलं. मग आता 10व्या दिवशी जे आहे ते जो मृत्तिका लेप लावलेला होता तो काय झाला, अंग एकदम आखडून गेलं. आणि मग आखडल्यानंतर नेमकं काय करायचं, तर मग व्यास महर्षींनी त्यांना जवळ जे तीर्थक्षेत्र असेल त्या तीर्थक्षेत्रावर दिलं, आणि तिथं बुडी मारून ते पूर्ण माती काय केली, काढली. आता तेव्हापासून ही काय झालेली आहे, प्रथा सुरू झालेली आहे. म्हणजे गणेशाची मूर्ती तयार करायची आणि 10 दिवस काय करायची, त्याची स्थापना करायची, 10व्या दिवशी विसर्जन करायचं. अनेक लोकांना माहिती असेल, नाही माहिती असेल, त्यांच्याकरता हे इतिहास आहे की बाबा 10 दिवस नेमकं का करायचं, तर त्या अंगानं हे काय 10 दिवसाचं पूजन आहे. आणि मग त्याच्यानंतर हे घरोघरी ते चालूच होतं. मग आता हे सार्वजनिक नेमकं कसं झालं, तर सार्वजनिक व्हायला काय आहे, हे लोकमान्य टिळकांनी हा उत्सव काय केला, सार्वजनिक केला. त्याचं कारण असं होतं की ज्या काळी ते सर्व इंग्रजांची वगैरे सत्ता होती तर एकत्र यायला काय होतं, कोणालाच जमत नव्हतं. मग आता एकत्र येऊन काय करायला पाहिजे, काहीतरी एखादं जर कार्य करायचं तर एकत्र यावं लागतं, त्याला कोणीतरी लीडर पाहिजे, मग तो तसं जमलं पाहिजे. त्या कार्यात काय झालं पाहिजे, सामाजिक जे सर्व आहे ते घडलं पाहिजे. याच्याकरता त्यांनी काय केलं, तो सार्वजनिक गणेश उत्सव केला, आणि तेव्हापासून काय झाली, ही प्रथा चालत आली. आता महत्वाचा हा विषय सांगण्याचं कारण असं की ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा कार्यक्रम सुरू केला असेल, म्हणजे ज्या उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कार्य सुरू केलंय, मला असं वाटतं की हे जे मोरया मित्र गणेश मंडळ आहे, हे हडकोचा राजा, मला वाटतं हे 10 दिवसाकरता त्यांनी नाव ठेवलेलं आहे. कायमस्वरूपी मोरया मित्र मंडळ नावानं हे मंडळ कार्य करतं. तर ज्या उद्देशांनी टिळकांनी ते कार्य सुरू केलं असेल त्याच उद्देशाचं तंतोतंत पालन करणारं हे मंडळ, आणि त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय झालं, रस्त्यात आम्ही जेव्हा इकडे येत होतो तेव्हा त्यांनी त्यांचे जे उपक्रम सांगितले, त्या उपक्रमात त्यांनी सांगितलं की आम्ही जे अॅनिमियाग्रस्त बालक आहेत तर त्यांच्याकरता जी रक्तपेढी काम करते
त्या रक्तपेढी करता आम्ही विशेष रक्तदान शिबिर ठेवलं. रक्तदान शिबिर अनेक होतं, पण त्यांनी त्याच्यात परत सांगितलं की काहीतरी पूर्ण जगात 0.2% लोकांना जो आजार आहे त्याच्याकरता हे विशेष रक्तदान शिबिर आहे. त्याच्यानंतर उद्या मला वाटतं ते अनाथ आश्रमातले जे काही हे आहेत मुलं मुली त्यांना ते इथं आणणार आहेत. इथं त्यांच्या हस्ते गणरायांची आरती, त्याच्यानंतर त्यांना इथं सिद्धार्थ बागेमध्ये खेळायला नेणार आहेत. तिथून पुढे जेवणाचा कार्यक्रम, परत इथे येऊन त्यांचा काही कार्यक्रम, हे जे काही सगळे उपक्रम आहेत. त्याच्यानंतर अनेक उपक्रम त्यांनी सांगितले, तेवढे उपक्रम माझ्या लक्षातही राहिले नाही. त्याच्यात इथं काही सर्व रोग निदान शिबिर वगैरे, या सगळ्या अंगानं त्यांनी जो काही उपक्रम आहे तो असा राबवला आहे की त्यांनी तंतोतंत ज्या अंगानं तो उपदेश सुरू झाला असेल, ज्या अंगानं तो उत्सव सुरू झालाय, त्या उत्सवाला काय केलंय, जशाला तसं जाणलंय आणि जाणून तो उत्सव करतायत, म्हणून त्यांचं विशेष कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल वर चालू ठेवा. असो, आता आपला मुख्य जो प्रतिपाद्य विषय आहे त्या विषयाकडे आपण येऊया. मुख्य विषय काय चालू होता आपला की बाबा आता आपल्याला अभंगाकडे यायचं होतं. आपण सर्व इतिहास पाहिला की बाबा गणराया आद्य दैवता कशी आहे, त्यांना का पूजल्या जातं, त्यांची 10 दिवस का पूजा केली जाते, विसर्जन का केलं जातं, या सगळ्या गोष्टीनं काय होतं, आता आपल्याला विशेष त्यांच्याविषयी काय झालं, प्रेम निर्माण झालं. जे प्रेम आहे त्याच्यात अजून वृद्धिंगत ते प्रेम झाल्यानंतर जर सेवा सुरू झाली तर अजून त्या सेवेला काय होतं, विशेष महत्व प्राप्त होतं. मग समाजात काय माहिती का, 2 प्रकारचे वर्ग आहेत. 2 प्रकारचे वर्ग म्हणजे कसं, एक आहे आस्तिक वर्ग आणि एक आहे नास्तिक वर्ग. आस्तिक वर्ग म्हणजे कसं की जे सर्व ईश्वराला जाणणारे आहेत किंवा ईश्वराला मानणारे आहेत यांना आपण काय म्हणतो, आस्तिक वर्ग. म्हणजे जवळजवळ पकडून घ्या, जेवढी मंडपात येणारे जेवढी काही मंडळी आहे ती आस्तिक मंडळी आहे. एखाद्याला नाही जमला असेल त्याच्यातही काही आस्तिक असतील, पण काही काय नास्तिक पण आहे. मग ती नास्तिक मंडळी आणि आस्तिक मंडळी असे काय 2 प्रकार. मग ती नास्तिक मंडळी जी आहे त्यांना काय, देव नकोच, त्यांना देव पाहिजेच नाही, त्यांना माहीतच नाही, ते म्हणतात आम्हाला देव नकोच. त्यांच्या मागं जरी लागले, एखाद्याने सांगितलं की बाबा तुम्ही देव घ्या देव घ्या, तर ते म्हणतात नको आम्हाला देव नको. श्री महाराजांचं एक प्रमाण आहे, देव न लगे देव न लगे, मागं लागलेले त्यांच्या की बाबा मी तुम्हाला देव देतो देव देतो, तुम्ही देव घ्या. ते म्हणतात देव न लगे देव न लगे, आम्हाला नाही पाहिजे. म्हणजे महाराज कुणी सांगितलं तुम्हाला आम्हाला देव पाहिजे, खटाटोप कशा करता म्हणून. तर महाराजांना कळवळा होता म्हणून महाराज काय होते त्यांना सांगत होते आणि ते म्हणतात आम्हाला ते देव नको. पण देव नको म्हणण्यामागे त्यांचं कारण काय, त्यांना काय पाहिजे, सुख समृद्धी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी जे भोगविलासाच्या गोष्टी आहेत, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, त्याच्यानंतर मुलं चांगली पाहिजे, बायको चांगली पाहिजे, इस्टेट पाहिजे, इथलच्या बँकेत पैसा पाहिजे, परदेशाच्या बँकेत पैसा पाहिजे, चंद्रावर जमीन पाहिजे, जिथपर्यंत मजल जाऊ शकते तिथपर्यंत त्यांना काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. फक्त काय नको, देव नको. पण मला एक गोष्ट सांगा की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे नेमकं ते कशा करता मिळवतात. थोडक्यात काय आहे, त्यांना काय पाहिजे, सुख पाहिजे म्हणून
देव नाही जरी म्हणले तरी ते सुखाला मान्य करतील का? इथं बसणारेही सांगा मला, आणि जे बाहेर आहेत त्यांनी सांगा की बाबा मला सुख नको असं सांगणार कोणी आहे का? आणि मग जर सुख नको असं म्हणणार कोणीच सापडणार नाही. म्हणजे काय आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं की बाबा देव नको काय सांगतायत ते सगळेजण सांगतायत, पण आपण जर बघायला गेलं तर आपल्याला काय पाहिजे? सुख सगळ्याला पाहिजे. तो आस्तिक वर्ग असला तरी पण त्याला सुख पाहिजे, नास्तिक वर्ग असला त्याला पण सुख पाहिजे. आणि मग जर या दोघांना जर सुख पाहिजे तर नेमकं सुखाचं ठिकाण कोणतं आहे? त्यांना असं वाटतंय की बाबा आपण या गोष्टी मागे धावलो तर आपल्याला काय होईल? सुख मिळेल. एखाद्यानं छातीवर हात देऊन सांगावं की बाबा मी 100% सुखी आहे. आपण या सगळ्या गोष्टी ज्या ज्या लोक मिळवणारे आहेत त्या सगळ्यांनी एखाद्यानं तरी सांगावं किंवा मी सर्व सुखी आहे, मला कशाचीच त्याच्यात काय उणीव नाही. आणि जर असं जर सर्व सुखी जर असलं असतं तर साधू संतांनी कशाला म्हटलं असतं? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया सबसी को दुख दुलारे, दुख कारण सुख देवने भरी माया त्यागी रे. आज जे आपल्याला साथ करायला जे मंडळ आहे ना, खूप उत्कृष्ट असं मंडळ आहे बरं हे सगळ्याचे सगळं. म्हणजे त्याच्यात आमचे गुरुस्थानी असणारे माधव महाराज. तसं तर तुम्हाला सांगतो त्यांच्या पुढे सेवा करायची तर मला स्वतःला पूर्ण अंगाला घाम आलेला आहे. म्हणूनच मी त्यांना म्हणलं ते मागे तर राहू द्या, मागे तुम्ही समोर जर असले तर अजून धाक वाढू शकतो. असं गुरुस्थानी असणारे महाराज. हे जी काही सगळी मंडळी आहे ती तर आमची मित्रमंडळीच आहे. त्याच्यात आमचे मच्छिंद्र महाराज आहेत, या महाराजांचं नाव आगळे महाराज आहेत, इकडं मनोज महाराज आहेत, जेवढे काही सगळे आहेत हे तरुण वर्ग आहे, तिकडे ते आहेत. त्याच्यानंतर या सगळ्यांचं जे आहे खूप अनेक दिवसांपासून आम्ही लहानपणापासून जेव्हा प्रोग्रामला जात होतो, कार्यक्रमाला बाबांच्या जात होतो, तर हेच मंडळ सगळं काय साथ करायला अनेक जागेवर आहे. आणि एका वाक्यात जर या सगळ्या मंडळाचं जर नाव घ्यायचं तर आपण जे म्हणतो नाही का ओम नमोजी आद्या, तसं ते आमचे ओम प्रकाश कागला त्यांचं एकदा नाव घेतलं की हे सगळं मंडळ त्याच्यात आलं. त्यांचे पिताश्री पण इथं आहेत. या सगळ्यांचं जे आहे विशेष साथ आहे. त्याच्यामुळे काय होतं, असं जे मंडळ आहे, जेव्हा आम्हाला अजय भाऊंनी सांगितलं की साथ करायला माधव महाराजांचं सगळं मंडळ येणार तर ते निश्चिंती होऊन जाते. कारण काय असतं माहिती का, नुसता कीर्तनकार एकटा हा कार्यक्रम करू नाही शकत. सगळे साथीदार मंडळी जर अनुकूल असली तर हा कार्यक्रम व्यवस्थित चालतो. तर असो, आपला जो मुख्य विषय जो चाललेला होता त्या विषयावर आपण येऊया की एकही जण काय सुखी नाहीये. प्रत्येक जण काही ना काही थोड्या ना थोड्या ह्याच्यात काय दुःखी आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा की आस्तिक वर्ग जो आहे तो पण दुःखी आहे. त्याचं कारण काय की तो देवाला काय करतोय जाणतोय, पण तिथपर्यंत त्याची काय होते मजल जात नाही. तो जी उपासना करतोय, ती जी साधना करतोय त्या अंगानं त्याला काय विश्वास नाही की देव मिळेल. आणि दुसरा गोष्ट काय आहे, नास्तिक वर्ग आहे तो काय करतोय, ते एका सुखाच्या मागे धावतोय. जे सुख म्हणून जो धावतोय ते दुःखाच्याच मागे धावतोय, म्हणून तो पण काय, तो पण हताश झालेला आहे. मग आता नेमकं सुखरूप कोण आहे, तर सुखरूप कोण आहे असं जर म्हटलं तर आपल्या महाराजांकडे, तुकाराम महाराजांकडे जर आला आपण
तर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांना माहिती सुखरूप काय. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. हे काय म्हणतात महाराज की बाबा माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कोण आहे. आपण काय करू, इथं गणपती बाप्पांच्या समोर आहे, सगळं तत्व काय एकच आहे. मग पांडुरंग सुद्धा काय आहे, गणपतीच आहे. म्हणजे सर्वजण काय आहे, एकच आहे. त्या अंगाने आपण आपली ही गोष्ट चालू. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू की देवाकडे काय आहे, सर्व सुख आहे. आपण जर आता ज्ञानेश्वर महाराजांकडे जर आलो तर तिथं काय आहे, सर्व सुखाचे आग्रह आता आपला वेळ जवळजवळ संपुष्टात आलाय. त्याच्यामुळे आपण डबल चाल जी आहे आता थोडं टाळूया. कारण अभंग कसं आहे 6 चरणाचा आहे. त्याच्यामुळे तर आपला काय विषय चालू आहे की बाबा सर्व सुख जे आहे ते कोणाकडे, देवाकडे आहे. आणि जी आराधना करणारी जी मंडळी आहे ती सुद्धा काय झाली, हताश झाली आहे. कारण ते जर उपासना जरी करतायत तर त्यांना काय वाटत नाहीये का देव आपल्याला निश्चित मिळेल. आणि जे सुख समजून दुःखाच्या मागे धावतात ते सुद्धा काय परेशान आहे. मग आता हे दोन्ही वर्ग जे आहेत या दोन्ही वर्गांकडे जर आपण आलो तर या दोन्ही वर्गांकडे काय झालंय, आता एकच डिमांड आहे. एक डिमांड कशी आहे दोघांची, आता दोघांना काय पाहिजे, सुख पाहिजे. सुख म्हणजे काय, देव. आता आपला इथपर्यंत विषय आलेला आहे. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. हे काही वेगवेगळ्या गोष्टी नाही. मग सुखाच्या अंगाने जर आपण बघायला गेलो तर बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोष्टी लागतात. की कोणी म्हणेल बाबा आम्हाला, आणि सुखाची व्याख्याही काय होते, वेळोवेळी बदलत चालते. वेळोवेळी बदलत चालते म्हणजे कसं, आता सध्याचा जो मौसम आहे थोडा आता पावसाचा मौसम आहे. यावेळेस जर तुम्हाला आम्ही म्हटलो की बाबा एकदम मोठ्याने एसी लावतो, कूलर लावतो, तुम्ही त्याच्यात बसा आणि त्याच्यात बसून काय करा, तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्या. शक्य आहे काही गोष्ट, सगळे काय म्हणतील दुःख नाही येईल त्याच्यानं, काय खरं आहे आमचं. आणि हाच जर उन्हाळ्याचा जर विषय असला असता तर उन्हाळ्यात काय झालं असतं, सगळेजण म्हणले असते कूलर लावा, पंखे लावा.
म्हणजे काळ वेळ याच्यानुसार काय होतं, आपली सुखाची पण व्याख्या बदलत जाते. मग आता शास्त्रकाराकडे जर गेलो तर सुखाची व्याख्या काय आणि दुःखाची व्याख्या काय, तर सगळ्यात सोपं एक शब्दात जर सांगायचं तर अनुकूल वेदनीयम म्हणजे काय, सुखम, आणि प्रतिकूल वेदनीयम म्हणजे काय, दुःखम. या दोनच त्याच्या व्याख्या आहेत. जिथं जिथं आपल्याला आपल्याकरता अनुकूल वाटतंय ते काय, सुख आहे, आणि प्रतिकूल म्हणजे काय, दुःख आहे. मग आता एकच गोष्ट आहे त्याच्यात की सदा सर्व काळ आपल्याला सर्व वेळेला अनुकूल असणारा फक्त आणि फक्त काय, परमात्मा आहे आणि देव आहे. मग आता असा जो देव आहे, तर एक साधकांनी काय केलं, श्री तुकाराम महाराजांकडे तो साधक गेला आणि साधकांनी काय सांगितलं की म्हणे महाराज तुम्ही जे म्हणतायत ते आता आम्हाला पटलेलं आहे की सुखाचं जे आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर, किंवा सुख करता जे आहे ते देवालाच आपल्याला शरण जावं लागतं. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजेच काय, सुख. या दोन्ही गोष्टी आम्हाला तुमच्या मान्य आहेत, पण मान्य आहेत पण ते नेमकं मिळवावं कसं, याच्याकरता आम्हाला काहीतरी योजना सांगा. की बाबा जे विषय चालू आहे की आम्हाला तो देव काय पाहिजे. मग आता पाहिजे तर आहे, पण मग काय असतं माहिती का, जेवढी मोठी गोष्ट आहे तेवढी मिळवायला काय असते, अवघड असते. ती एवढी सहजासहजी काही मिळत नाही. एखादं जरी इथं शिक्षणाच्या माध्यमानं जर एखादी डिग्री मिळवायची आपल्याला, तर ती सुद्धा किती असते, अवघड असते. एवढं सोपं नाही, त्याला खूप मेहनत करावी लागते. आणि त्या मेहनतीनं रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. आता हे आमचे मित्र आहेत ओमप्रकाशजी, आता यांना विचारा तुम्ही, मृदंगाचे एक एक बोला करता किती घासावं लागतं. हे जे पूर्ण हात आहेत ह्याचे कातडे काय करावं लागतं, बाजूला होऊन जातात, तेव्हा एक एक बोल काय होतो, घोटल्या जातो. म्हणजे जी मोठी गोष्ट आहे ती मिळवायला काय अवघड आहे. आणि ती अवघड जी गोष्ट आहे ती जर सरळ सोप्या मार्गाने जर कोणी सांगितली की बाबा काही अवघड नाही, मी तुला सोप्यात करून सांगतो, तर मग काय, असंही सोप्याकडे आपली काय जास्त धाव आहे. आणि मग सोप्याकडे जी धाव आहे, तर महाराज काय सांगतात, मी तुम्हाला तो देव मिळवून देतो, एकदम सोप्यात मिळवून देतो. आणि त्याच्याकरता महाराज दुसऱ्या चरणात अभंग, तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज काय सांगतात, मी तुम्हाला एकदम सरळ सोपं करून सांगतो. तुम्हाला देव जर पाहिजे ना, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला सरळ ह्याच्यात सांगतो की तुम्हाला तो मिळवून देण्याचे माझ्याकडे अनेक सरळ उपाय आहेत. त्या सरळ उपायामध्ये मी तुम्हाला तो देव काय करतो, मिळवून देतो. मग आता तसं महाराजांकडे गेल्यानंतर मग महाराजांनी सांगितलं की बाबा ज्याला आपल्याला प्राप्त करायचंय, ज्याची आपल्याला जी इष्ट जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, सगळ्यात अगोदर त्यांना काय आवडतं, त्यांच्या अनुकूल जर आपण वागलो तर ती काय होते, देवता आपल्यावर प्रसन्न होते. सामान्य नियम आहे हा. सामान्य नियम म्हणजे कसं, थोडक्यात जर आपण विचार केला की एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला खुश करायचं तर ते कसं पाहिजे. आपण समजा आता आपले एखादे गुरुजी आहे, तर ते गुरुजींना जर आपल्याला खुश ठेवायचं तर चहा पाण्याला मध्ये बोलवत जायचं, येत जावा महाराज, किंवा गुरु महाराज आमच्याकडे येत जा, किंवा त्यांनी जे सांगितलं ते काय करायचं, आपण अनुकरण करणं, हे महत्वाचं आहे. ते चहा पाणी वगैरे हे काय, हा शॉर्टकट मार्ग आहे, असं तो विनोदाचा भाग राहिला. पण त्यांच्याकरता आपण अनुकूल जर वागलं तर ते आपल्याकरता काय होतात, अनुकूल होतात. हा सरळ सोपा नियम. थोडक्यात जर सांगायचं तर एखादी पत्नी आहे, तिला जर पतीला आपल्या अनुकूल जर करून घ्यायचंय तर तिनं काय करायला पाहिजे, जसे पतिराज घरी आले तसं त्याच्यानंतर त्यांना काय आवडतं, भोजनाची काय व्यवस्था आहे,
पाणी पाहिजे का, तुम्हाला काय पाहिजे नेमकं, चहा देऊ का, अमकं ढमकं, या सगळ्या गोष्टी करता कसं पाहिजे, त्या तत्पर पाहिजे. आणि त्या तत्पर जर आपण काय असलो, सेवेत जर असलो, तर ते काय होतं, ते अनुकूल होऊन जातात. मग तो पतीच काही दिवसांना अनेक गोष्टी तिला विचारून करतो. आता इथेही बऱ्याच लोकांना कदाचित अनुभव असेल, पण आमच्या तिकडे अनुभव आहे असा की ते वर्गणी मागायला जर काही लोक गेले तर तो म्हणतो तिला विचारून सांगतो. असं बऱ्याच जागेवर आहे ती गोष्ट. असं तो विनोदाचा भाग राहिला तर एवढं अनुकूल होऊन जातं की पुढे चालून काय होतं, सगळ्याच्या सगळं तिच्या हवाले करून टाकतात. म्हणजे ती जसं सांगेल तसा हा वागतो. अर्थात तो सेवेमुळे मिळालेला मोठेपणा आहे. काही लोकांचा नाईलाज असेल तो वेगळा भाग, पण सेवेमुळे मिळालेलं काय ते मोठेपणा आहे. आणि मग जर अनुकूल जर आपल्याला वागायचंय तर मग अनुकूल नेमकं देवाला काय, देवाला नेमकं काय आवडतं ह्याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे. आणि मग महाराज असं सांगतात की देवाला काय आवडतं ते आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगतो देवाला काय आवडतं. देव नेमकं कुठे वास करतात हे आम्ही तुम्हाला सांगतो. तर त्याच्याकरता एक श्लोक असा आहे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी कुठं राहतो हे काय सांगतायत ना, नारदाला भगवंत सांगतायत की नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात सुद्धा राहत नाही. म्हणजे माझा परमनंट ऍड्रेस जो आहे तो वैकुंठ नाही. मी तिथं कधी मधी असतो पण परमनंट ऍड्रेस नाही. हमखास मुक्कामी वैकुंठ नाही. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयेरो, मी योग्यांच्याही हृदयात राहत नाही. त्याच्यानंतर हृदयेरो म्हणजे मी सूर्याच्या इकडेही राहत नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति, म्हणजे माझे भक्त जिथं माझं गुणानुवाद करतायत, जिथं ते मला आढवतायत, जिथं ते माझं गायन करतायत, तिथं मी काय माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे. तसं महाराज मला मिळालेलं नाही बरं कोणाचं, असो ठीक आहे, त्या अर्थातच आहे हे म्हणत आलेले बरेच, पण मला अजून काही कुठे गाथ्यात सापडलेलं नाही. मी बाबांना पण विचारलं होतं की हे मी ऐकत आलेलो आहे पण हे नेमकं मला कुठं सापडत नाही. असो, तर विषय काय चालला आपला की तिथं काय आहे, तिथं ते गायन कर, जिथं भक्त माझं गायन करतो तिथं मी काय, माझा परमनंट ऍड्रेस आहे, हमखास मुक्कामी मी तिथं तुम्हाला सापडेल. मग आता तिथं जर तुम्ही सापडतोय तर तुम्ही काय करायला पाहिजे की भगवंत आपल्याला प्रसन्न होईल. आणि मग जर त्यांना जर गायन आवडते तर आपण काय करायला पाहिजे, हा उपाय महाराज पहिल्या चरणात महाराज काय सांगतात की बाबा जी देवता आपल्याला प्रसन्न करून घ्यायची आहे त्याचं काय करायचं, गीत गायचं. इथं सरळ सरळ असा शब्द आहे की बाबा गीत गायचंय. आता गीत गाणं काय आहे, आपण जसं आता समजू दिवसातून काय करायला पाहिजे, थोडा वेळ काय करायला पाहिजे, आपण दिवसातला काढायला पाहिजे. काढून काय करायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरण करायचं, एखादा अभंग म्हणायचा, त्यांना जे आवडतं एखादा श्लोक असेल काही असेल. आपण आता इथं आलो, समजा आपण गणपती बाप्पांच्या समोर आलो आणि आपण थोडं आपल्याला जसं जमेल तसं, काही आवश्यकता नाही की बाबा पूर्ण जशाला तसं आलं पाहिजे.
त्याच्याकरता शिकावं लागतं, त्याच्याकरता घासावं लागतं. पण आपण इथेही समोर आलो ना, आपण जर म्हणलो जय गणपती वंदन गणना दादरा, जय गणपती वंदन गणना भारतीना थोडी डबल द्यालंय. जय गणपती वंदन गणनायक, जय गणपती वंदन गणनायक, तेरी छवि अति सुंदर सुखदायक, जय गणपती वंदन गणनायक. आपण समोर आलो, भगवंताच्या समोर आलो, आपण काय करायचं? भगवंताची गीत गायचे आणि गीत गाऊन काय करायचंय? भगवंतांना तृप्त करायचे. तृप्त करायचं म्हणजे आपल्या अनुकूल करण्याकरता त्यांना जे आवडते ते आपण काय करायचंय? आपण तसं वागायचंय. पण ही जरी सोपी गोष्ट आहे, वरवर पाहता किती सोपी गोष्ट आहे, गाणं काय अवघड गोष्ट आहे. त्याच्यातही आपण आता अजून काय केलंय, थोडे कमी केले नियम त्याच्यातले. आलं तर आलं, नाही आलं तर जसं आलं तसं म्हणा. तुम्हाला काय असं काही नाही. आपण जसं म्हणतो तयाविनं नाही भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं येईल तसं म्हणा. त्याच्याकरता काही अडचण नाही तुम्हाला. पण जरी सोपी गोष्ट सांगतात तरी त्याच्यात थोडी काय एक अवघड गोष्ट परत टाकलेली. नुसतं गीत नाही गायचंय, भावे गावे गीत, हा त्याच्यातला काय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भावनेनं ते काय करायचंय, गीत गायचंय. मग आता ही भावना म्हणजे नेमकं काय? भावना म्हणजे काय? बाजारात मिळणारी एखादी वस्तू आहे की बाबा चला ते आपण सोबत आणायची आहे, सोबत ठेवायची, सोबत ठेवून काय करायचं, गायचंय. तर ती भावना जी आहे ती अशी सहज काही मिळणारी गोष्ट नाही. भाव जर देवाविषयी जर चांगला करायचा आहे तर त्याच्याकरता जी पुढची गोष्ट आहे, शुद्ध करून या चित्त. चित्त जर माणसाचं शुद्ध असलं तरच त्याच्या ठिकाणी काय होते, भावना निर्माण होते. आणि मग हे जे चित्त आहे, हे जर चित्त बाहेरच्या अनेक गोष्टीनं जर आपलं काय झालंय, बरबटलेलं आहे. आपल्याकडे अनेक गोष्टी आहे, राग आहे, क्रोध आहे, मोह आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, एवढ्या गोष्टी आहेत की याची जर यादी करायला गेलो तर आपल्याला इथंच कीर्तन आपलं संपून जाईल. एवढी मोठी ते काय त्याची यादी. आणि भगवंताला तर काय आवडतंय, शुद्ध चित्तानं जर तुम्ही गायलं तर ते काय होतंय, भावनेनं गायलं जाते. आणि त्या भावनेनं जर तुम्ही गायलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, देव मिळणार आहे. तरच हा काय सुलभ उपाय आहे. मग आता चित्तशुद्धी म्हणजे नेमकं काय? त्याचं कारण असं आहे की भगवंताला शुद्ध चित्त का आवडतं. तुम्ही रामायणात जर आले तर रामायणात सुद्धा भगवंत सांगतात, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्रन भावा, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्रन भावा. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. भगवंत काय सांगतात, निर्मल मन जन सोमोई पावा. मला काय, जे निर्मळ मनाचे जे माणसं आहेत, चित्त म्हणजे पण मनच. बरं, आपण काय माहिती का, थोड्या थोड्या अंगाने जेव्हा आपण शास्त्रीय जर अभ्यास केला तर थोड्या थोड्या अंगाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पण तिकडे आपल्याला जायचं नाही. आपल्याला ढोबळ मानानं हा गोष्ट बघायची. चित्त म्हणजे मन, मन म्हणजे चित्त, असं समजून ह्या विषयाला तुम्ही लक्षात घ्या. काय करायचंय, चित्त काय करायचंय, चित्त शुद्ध करायचंय. आणि शुद्ध केलेल्या चित्तानं जर तुम्ही भजन गायलं तर ते भावना तिथं निर्माण होते आणि त्याच्यानं तुम्हाला काय मिळणार आहे, देव मिळणार आहे. पण मग महाराज आमचं हे चित्त शुद्ध होत नाहीये. चित्त शुद्ध होण्याकरता नेमकं काय करायचं? मग चित्त शुद्ध करून जर हे इकडे भजन केलं तरच देव मिळणार, हे तुम्ही आम्हाला सांगतात. हे आम्हाला पटलेली गोष्ट आहे. पण आमचं चित्त काही केल्या शुद्ध होत नाही. मग ते शुद्ध होत नाहीये तर त्याचा उपाय काय? तो उपाय महाराज तिसऱ्या चरणापासून सुरू करतात.
अनेकांचे कानी गुण दोष मना नानी. महाराज इथं काय सांगतात की अनेकांचे कानी गुण दोष मना नानी. महाराज जे आमचं चित्त आहे ते शुद्ध झाल्याशिवाय भावनेनं गीत गायल्या जात नाही हे तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला पटलंय. आणि आमच्या चित्तात नेमकी अशुद्धी कुठून येते आणि ती अशुद्धी येऊ नये म्हणून काय करावा हा उपाय तुम्ही सांगताय की बाबा अनेकांचे कानी गुण दोष मना नानी. काय माहिती का, आपण जेव्हा जेव्हा रिकाम बसतो बहुतांशी हा प्रकार आपल्याकडून घडतो. आपण जर कुठं बसलो तर काय त्याचं काय चाललं, ह्याचं काय चाललं. बहुतेक वेळा असं होतं की भजन झाल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी होतात. काकडा झाल्यानंतर भजनी मंडळी करतात तर बाकी त्याचा काय विषय. असा अनुभव आहे बरं बऱ्याच जागेवर. इथे नसेल, इथलची गोष्ट वेगळी आहे. पण जर समजा अनेकांचे कानी गुण दोष मना नानी, त्या निंदा केलेल्याचा दोष असा लागतो आपल्याला की आपलं जे चित्त आहे ते काय होऊन जातं, खराब होऊन जातं. म्हणजे थोडक्यात निंदा म्हणजे कशी की एखादं चिखलाचं ढेकूळ जे आहे ते एखाद्या पाण्यात टाकायचं आणि ऐकायचं, म्हणजे ते बऱ्याच वेळा फिरवायचं. म्हणजे चांगलं पाणी काय जे शुद्ध जे आपलं चित्त होतं ते काय करून घ्यायचं, गढूळ करून घ्यायचं. बरं त्याचा काही फायदा बी नाही. ज्याच्याविषयी तुम्ही बोलतायत तो तिथं नसतो. पण समजा तुम्हाला एखाद्या वेळेस तो सुधारावा म्हणून तुम्ही त्याची निंदा करत असले तर तो तिथं अवेलेबलही नसतो. त्याच्यानंतर तुमची ही हिंमतही नसते की त्याच्यासमोर निंदा करावी. मग या दोन्ही गोष्टीचा काहीच फायदा नाही. मग ते त्याचं काय होतं, त्याचं फक्त आपल्याला काय आहे, त्याचं फक्त पातक लागतं. आणि मग आता असं आहे की तिकडे जायचंच नाही. आपल्या कानात काय येऊ द्यायचा, कोणाचा गुणदोष येऊच द्यायचा नाही. थोडक्यात काय आहे की आपल्यापर्यंत ती गोष्ट कानापर्यंतच येऊ नये द्यायची. मला वाटतं भागवत महात्म्य आहे, भागवतात एक विषय आला आहे. भागवत महात्म्यातच श्लोक आहे. श्री गोकर्णजी जे आहे ते आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश करतात. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णाम् अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवार कथा रसमहो नितरां पिबत्वम्. गोकर्णजी काय उपदेश करतायत आत्मदेव ब्राह्मणाला. सगळ्यांना भागवत बहुतेक परिचित आहे आणि परिचित असल्या विशेष हा अध्याय जरा लोकांचा जास्त परिचित आहे. सुरुवातीचा काय होतो, गोकर्ण आख्यान जे एक तर पहिल्या दिवशी भागवताला जातं माणूस, नाही तर शेवटच्या दिवशी जातं. तर पहिल्या दिवशी येणारा हा हमखास विषय, बहुतांच्या बहुश्रुत असणारा असा विषय की गोकर्णजी काय करतायत, आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश करतायत. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान. हे बाबा तुम्हाला मी सांगतो की तुम्ही काय करा, कायम स्वरूपी भगवत सेवेत रतवा, म्हणजे भगवंताचं भजन करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान. बाकीचे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही काय करा, त्याग करा. त्यज म्हणजे त्याग करणे. सेवस्व साधु पुरुषांजहि काम तृष्णाम. आता आपला जो मुख्य विषय तो पुढे आहे. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा. उपदेश केलेला आहे की तुम्ही भगवंताचं भजन करा, सगळ्या गोष्टी करा. पण त्याच्यात महत्वाचा पुढचा उपदेश असा आहे की तुम्ही अन्यस्य दोष गुण चिंतनम, इतरांचे गुण आणि दोष यांचं चिंतन करणं. माशु म्हणजे ताबडतोब, आशु म्हणजे ताबडतोब. ते पहिले बंद करा, ताबडतोब सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो नाही का की एखाद्या डॉक्टरकडे एखादा काय जावा, एखादा व्यक्ती जावा, एखादा रुग्ण जावा ज्याला अनेक काही गोष्टी व्याधी असावी काय, तो जसं म्हणतो की बाबा तुम्हाला पथ्यात सगळ्यात पहिले काय करायची, साखर बंदच करायची. 100% बंद केली तर माझ्या गोळ्या काय होतील, लागू होतील. तुम्ही भगवत भजन जरी करत राहिले आणि इतरांच्या जर निंदा करत राहिले तर ती भगवत भजनाची जी गोळी आहे ती काही तुम्हाला लागू होणार नाही आणि ती भगवंतापर्यंत काही तुम्हाला काय करणार, नेऊ नाही शकणार. त्याच्यामुळे काय, अन्यस्य गुण दोष चिंतन माशु मुक्त्वा असा उपदेश करून ते काय म्हणतात, सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. तुम्ही माझ्या भगवत सेवे आणि भगवत भजनाचा तुम्ही काय करा, आनंद घ्या. त्याचं रस जे आहे त्याचं अमृत सारखं जे रस आहे त्याचं काय करा, पान करा. तर महत्वाचं काय झालं आता, चित्तशुद्धी करता त्यांनी काय सांगितला, पहिला उपाय सांगितला की अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. त्याचं कारण असं आहे की ही जी निंदा आहे ना, ही निंदा बहुतेक आपण ज्यांची करतो त्यांचं आपण सहाय्य करत असतो.
तुम्हाला आता त्याचं थोडक्यात जर सांगायचं असेल की पकडून घ्या, आता बऱ्याच लोकांना आपले घरचे कपडेच धुवायचे कंटाळा. आपण निंदा करतो म्हणजे काय करतो, त्यांचं पाप आपण काय करतोय, धुवून काढतोय. अरे आपले कपडे धुवा ना त्याच्यापेक्षा घरातले. तुम्हाला जर एवढं निंदा करण्याचं जर तुम्हाला वाटतंय, तेवढा वेळ जर आपल्याकडे देवाण दिलाय, घरातले काम करा. त्याच्यापेक्षा तुमच्याकडून नाही भगवत भजन घडलं तर ती सेवा जरी तुम्ही नित्यानं केली तरी असं होऊन जातं की ते पण काय होतं, भगवत भजनातच मोडती ती गोष्ट. तर हा पहिला उपाय झाला. आता जो दुसरा उपाय आहे काय आहे, आपण आता नेमकं काय करायची, आशांची काय करायची, संगतच सोडायची. जिथं गुणदोष आपल्या कानावर येतील त्यांची काय करायची, सगळ्यात पहिले आपल्याला संगत सोडायची. कारण काय माहिती का, निंदा करणारा काय एकटा करू शकतो का, त्याला पण तसं कोणतरी एखादा पिद्दू लागतो ना, जो ऐकून घेईल, जो त्याला राहून राहून सांगल. आणि याच्यातला आणखीन एक दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकांचे कानी गुणदोष मना नाही. कधी कधी काय होतं, नाईलाजाने एखाद्याची गोष्ट ऐकून पण घ्यावं लागते. कधी कधी आता एखाद्या नातेवाईकाचा फोन येतो, तो म्हणतो बघा त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, आपल्याला ती गोष्ट ऐकून घ्यावं लागते. पण जरी कानी आली तरी गुणदोष काय करा, मनानं आली, म्हणजे मनात कोणाच्याच विषयी काय आणू नका. त्याच्याविषयी जो काही आहे तो सगळ्यांच्या विषयी एक भाव करा. त्याच्यातही तेच तत्व आहे जे आपल्यात तत्व आहे. आपण विनाकारण निंदा करून आपल्यातले दोष वाढवू नका. आपल्यातले दोष कमी करण्याकरता आपण ती निंदा टाळा. कानी पडणं न पडणं आपल्या हातात नाही. एकतर हिंमत असेल तर पहिले फोन ठेवून द्या किंवा तिथून उठून जा. दोन्ही गोष्टी, जिथं असं कार्य चाललंय तिथून उठून जा. हिंमत असलं तर फोन कट करा. जर समजा हिंमत नसली, जे कानी पडलं ते मनात आणू नका कमीत कमी. त्याच्यामुळे महाराजांनी बघा त्याच्यात किती बारकाईनं हा गोष्ट सांगितलेली की अनेकांचे कानी पडू शकतं, पण ते कानी जरी पडलं तरी अनेकांचे कानी गुणदोष न आणि पहिली गोष्ट, आणि अनेकांचे कानी आली जरी तरी गुणदोष मनानं आली. मग आता यांची काय करायची, संगत सोडायला सांगितली. मग संगत नेमकी कोणाची करायची महाराज, तर मग संगत कोणाची केल्यामुळे हे सगळे आपले जे चित्त आहे अजून शुद्ध व्हायला मदत मिळेल. की संगती जी आहे किंवा आपण ती संगती कशी करायला पाहिजे ह्याचं महाराज अभंगाच्या चौथ्या ठेंगणा करी संतांच्या चरणा. महाराज सांगतात की मग आता ह्यांची संगत सोडायची आणि मग संगत कोणाची करायची, संगत करायची संतांची. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. आपल्याला काय करायचंय, या जर सगळ्या गोष्टी जर टाळायच्या आहे तर आपण कोणाकडे गेलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता मार्गदर्शन मिळेल. तर असं एकच चरण आहे, ते म्हणजे संत चरण. संत चरणाकडे जर आपण गेलो आणि जाताना परत कसं जायचंय, काय होतं, काही लोक साधू संतांच्या कायम सहवासात सुद्धा आहेत. असे अनेक लोक आमच्या परिचयात आहेत की त्यांना कायम मोठ्या मोठ्या लोकांची संगती लागते. पण ते मोठ्यांच्या संगतीत जरी असले तरी ते त्यांच्या आविर्भावातच असतात, त्यांच्या अहंकारातच असतात. त्यांना हे कळलेलंच नाही की बाबा आपल्या सोबत कोण आहे. आणि आपण जर तिथं वाकलो नाही तर त्याचं काहीच नाही. तिथं ते जरी मिळालं आपल्याला तर ते मिळून सुद्धा काय होईल, बेनिफिट आपल्याला मिळाला पाहिजे, ते बेनिफिट आपल्याला. त्याचा अर्थ शब्दशः नाही घ्यायचा आहे. मस्तक ठेंगणा म्हणजे मनात जो आपला भाव आहे तो त्यांच्याविषयी लीनतेचा भाव करायचा आहे. आणि महाराज तुम्ही सर्व समर्थ आहात, तुमच्या मी पूर्ण शरणाला आलोय. तुम्ही जे म्हणताल तसं मी माझ्या आयुष्याची वाटचाल तुमच्या शब्दानं करेन. तुम्ही सांगा मी नेमकं कसं वागावं.
या गोष्टीनं संतांना काय करायचं, शरण जायचं. मग आता आपल्या काय झाल्या, 3 गोष्टी झाल्या. एक तर कानाकरता उपदेश. कानानं काय करायचंय, कानानं इतरांचे गुणदोष काय करायचे, मनात आणायचे नाही. त्याच्यानंतर काय करायचंय, चित्त काय करायचंय, शुद्ध करायचं आहे. शुद्ध करण्याकरता एक उपाय आपला झालेला आहे. त्याच्यानंतर भावनेनं गीत गाण्याकरता आपण टप्प्याटप्प्यानं पुढे चाललेलो आहे. मग आता दुसरा जो उपाय तो कशा करता, आपल्या मनाकरता सांगितलं की मनातून काय करायचा, तो भाव त्यांच्या चरणावर आपण समर्पित करायचा आहे. समर्पित करून आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे ती संत उपदेश नेमकं काय, संत उपदेश काय म्हणतोय की त्यानुसार आपण तसं वागायला पाहिजे. आपण जर संतांचा जर उपदेश पाहिला तर संत अनेक उपदेश करतात. आपण समर्थ रामदास स्वामींकडे जर आलो तर रामदास स्वामी काय म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी आधी तोची स्मरावा. ते काय म्हणतात की उठल्या उठल्या काय करायला पाहिजे, आपण भगवंताचं काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण उठल्या उठल्या, आता सध्या व्हॉट्सअपचं नामस्मरण चालू, स्टेटसवर कोण काय ठेवलंय किंवा फेसबुकवर कोणी काय ठेवलंय. बहुतांशी बऱ्याच तरुण पिढींचा आता हाच उद्योग आहे. सकाळी उठल्या उठल्या अपडेट पाहिजे त्यांना. ते आता नाव पण ते आता स्टेटस नाही, मला वाटतं अपडेट झालंय, नावच त्याचं अपडेट झालंय. म्हणजे अपडेट आपण कशावर राहतो, आपल्याला त्याच्यात सार्थक वाटतं की आपण सकाळी सकाळी काय केलं, थोड्या वेळा आपण व्हॉट्सअपची उपासना केली की आपल्याला बरं वाटतं. पण ती व्हॉट्सअपची उपासना नाही करायची. आपल्याला कशाची उपासना करायची, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जे आपण गीत गावे, जे सगळ्यात सुरुवातीला म्हटलो, सकाळी सकाळी उठायचंय, थोडस आपलं स्नान वगैरे सगळ्यात झाले, त्याच्यानंतर नित्यानं काहीतरी हरिपाठ म्हणा, काहीतरी एखादी सेवा, विष्णू सहस्त्रनाम आहे, तुम्हाला जे जमतंय ते. काही नाही जमत, एखाद्याला काय होतं, एवढे मंद बुद्धी असतात काही, किंवा कधी कधी काय होतं त्यांचं काही हे नसतो, शालेय शिक्षण नसतो, शालेय शिक्षणाचा अभाव असतो. मग त्या अभावानं काय होतं, त्यांच्याकडे काही पाठांतर नसतं, काही श्लोक म्हणता येत नाही, काही करता येत नाही. तर मग काय करायचंय, नाही ते जमत ना तुम्हाला, तुम्ही रामकृष्ण हरी जप करा, विठ्ठल विठ्ठल जप करा. काहीतरी आपल्या रोज नित्यनेमात काय पाहिजे, थोडी तरी ही गोष्ट पाहिजे की सकाळी आपण उठल्यानंतर आपल्याकडून नामस्मरण घडलंच पाहिजे. आणि तसं जर घडत नसलं तर मग आपण संतांना शरणच काय केलं. संतांनी ज्या मार्गावर, संतांना शरण जायचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नेमकं तिथं जाऊन नुसतं डोकं टेकवणं म्हणजे शरण आहे का? शरण नाही. त्यांनी जे सांगितले, संती सांगितले केले ते जतन, नाही मतमतांतरा दिले नाही. मग तिथं त्यांच्या गोष्टीला काय केलंय, थोडंही आपण बाजूला करायचं नाही. त्यांचा जो उपदेश आहे, तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले. ते त्यांनी ज्या मार्गावर आपलं मार्गक्रमण केलंय, ज्या मार्गावर आपलं जीवन घातलेलं आहे, त्याच मार्गावर आपलं काय झालं पाहिजे, जीवन आरूढ झालं पाहिजे. तर त्याला काय म्हणतो आपण, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण. मग आता हे कशा करता झालं, मनाकरता उपाय झाला, कानाकरता उपाय झाला, आपल्या ह्या पूर्ण जे शरीर आहे त्याच्याकरता हे एक एक उपाय की आपण चित्त कसं शुद्ध करायचंय. मग आता इथपर्यंत आपण आलेलो. आता आतमधून काय काय झालं, आपलं कान शुद्ध झाले, त्याच्यानंतर आपलं मन शुद्ध झालं. मग आता सगळ्यात पहिले काय, हे अवघड आहे, आपली वाणी. वाणी एवढी अवघड आहे महाराज, वाणीनं तुम्हाला कोणालाही जिंकता येतं आणि वाणीनंच आपलं सगळं नासाडी पण वाणीनंच होतं. बरेच लोक असं ढंगाचं बोलतच नाही. असं सामान्य जरी गोष्ट बोलायची असते, एक ऐकलेलं एक उदाहरण सांगतो मी. एक घडलेलाच प्रसंग होता, आमच्या नातेवाईकाकडेच घडलेला प्रसंग होता. ते असं झालं की सुनबाईनं भाजी केली आणि भाजी केल्यानंतर असं झालं की त्याच्यात मीठ कमी पडलं. मग आता मीठ कमी पडलं तर त्या सासूनं काय करायचं, सांगायचं ना की बाबा बाई ह्याच्यात मीठ कमी पडलेलं आहे, तू मीठ टाकून घे. किती सोपी गोष्ट आहे. छोटं लेकरू बाजूला खेळत होतं, अभ्यास करत होतं. तर ती आजी त्याला म्हणते की सोन्या यार तू कशामुळे अभ्यास करतोय. म्हणे आजी मी ह्याच्यानं मोठा होईल ना. म्हणे मोठा होऊन काय होईल, म्हणे मला चांगली नोकरी लागेल. बरं बरं म्हणे तू काय कर, म्हणे चांगला मोठा हो, या अभ्यासानं मोठा हो, चांगला शिक, शिकून काय कर, चांगली नोकरी मिळवून काय कर, बाजारात जा, ते जे तुझे पगाराचे पैसे येतील त्याच्यातून 1 किलो मीठ घेऊन ये आणि तुझ्या आईला सांग की या भाजीत मीठ टाक, कारण आपल्याकडे काय मीठ नाही. आता मला सांगा, असं वाकडे तिकडे बोलण्याची काय आवश्यकता. म्हणजे तीच जर वाणी जर सरळ जर सांगितली असती की बाबा मीठ या भाजीत कमी आहे, तर काही पुढची गोष्ट राहतच नाही. हे तर सामान्य उदाहरण आहे, पण आपण असं दिवसातून किती वेळा बोलतो
की जे समोरच्याला बोचल, आपल्याला बघून रस्ते बदलणारे लोक आहेत. समोर जर आपण दिसलो तर एखाद्याला वाटतं कशाला याच्या नादी लागावं, हा जर दिसला तर आपला दिवस खराब होतो. ते अजून एक आठवलेला विषय सांगतो की आमचे एक पाहुणे, ते सकाळी सकाळी एकदा माझ्या घरी गेले आणि घरी गेले दार वाजवलं आणि समोर ते पाहुणे दिसले. तर जसे पाहुणे दिसले तसा हा आलेला अतिथी म्हणला, काय योगायोग म्हणे, आज सकाळी सकाळी तुमचं दर्शन. तो समोरचा पाहुणा म्हणे तुमचा योगायोग आहे म्हणे, पण आमचं किती दुर्भाग्य म्हणे, तुमचं दर्शन झालं म्हणे सकाळी सकाळी. त्याचं कारण काही काही लोक असे विघ्न संतोषी असतात की ज्यांची वाणीच चांगली नसते. मग आता जे तुकाराम महाराज जे आहेत ते वाणी करता आपल्याला 5व्या चरणात उपाय सांगतात. विचिते तशी आपली सेवेची जी वेळ आहे ती आता संपुष्टात आलेली आहे. एक 10 मिनिटातच आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. कारण गाडी जरी उशिरा निघाली तरी आपण काय करायला पाहिजे, वेळेवर ती पोचवायला पाहिजे. असो वेचिते वचन जेणे राहे समाधान. महत्वाचं महाराजांचं म्हणणं असं याच्यात की तुम्ही असं बोला की तुम्ही ज्याला बोलताय त्याला समाधान झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला ते बोलले हे ऐकून आपल्याला पण समाधान, म्हणजे स्वतः बोलणाऱ्याला पण काय झालं, समाधान झालं पाहिजे. कधी कधी असं होतं भांडणात असं आहे की आपण समोरच्याला बोलून जातो आणि तो गेल्यानंतर त्याला काय वाईट वाटलं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट वाटत बसतं, मी कशाला असं बोललो असं. म्हणजे त्याचंही समाधान खराब झालं, स्वतःचंही समाधान खराब झालं. बरं ज्या 2-4 लोकांनी तुम्हाला पाहिलं त्यांना तरी त्याच्यानं समाधान मिळालं का? मग महाराजांची वाणी बघा, वेचिते वचन जेणे राहे समाधान. समाधान कोणाकोणाला, एकतर ज्याला तुम्ही बोलले त्याला, त्याच्यानंतर स्वतःला, आणि जे तुमचं ते ऐकतायत त्या आजूबाजूच्याला सगळ्यांना त्याच्यानं काय झालं पाहिजे, समाधान निर्माण झालं पाहिजे. या समाधानावरून तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा काय होतं, आमच्याकडे बाबांकडे बरेच मंडळी येतात, तिथं बसतात, कधी मध्ये भगवत चर्चा असते. पण त्या भगवत चर्चेत माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला, जो मला झालेला अनुभव. तो अनुभव असा आहे की ज्या दोघांचा संवाद चालू आहे समोरच्यालाही आनंद मिळतो. बाबा तर सांगताना आनंदानं ती गोष्ट सांगतात, पण त्या दोघांचा संवाद ऐकताना जो आम्हाला आनंद होतो तो एक वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं बोलायचं की सगळ्यांना समाधान झालं पाहिजे. एवढे रिलेशन्स आपले चांगले पाहिजेत एकमेकांचे. घरातूनच त्या रिलेशन्सची काय पाहिजे, सुरुवात पाहिजे. आता थोडंसं पुराणातलं एक उदाहरण सांगतो, मागची नाही फार जवळचीच कथा आहे. आपल्याकरता जी दक्षिण काशी आहे, श्री क्षेत्र पैठणी येथील रहिवासी नाथ बाबा यांच्या घरची ही गोष्ट आहे. नाथ बाबांच्या घरी काय झालं, जो मुलगा हरिपंडित आहे त्यांचे आणि नाथ बाबांचे काय होते, थोडेसे मतभेद होते. आणि मतभेदामुळे ते काय झालं, ते निघून गेले घरातून. त्यांचं वाद होता की बाबा ते संस्कृतमध्ये जे ज्ञान आहे तेच सांगायचं, तुम्ही ते जे प्राकृतमध्ये सांगतायत तो असो. तो त्यांचा घरातला तो वाद होता. पण असं झालं की दसऱ्याच्या दिवशीची गोष्ट आहे. दसऱ्याच्या दिवशी असं झालं की गिरजा मातांनी काय केलं, स्वयंपाक केला आणि नाथ बाबांना ते वाढू लागलं. वाढता वाढता असं झालं गिरजा मातेंच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तर आता नाथांनी असं सांगितलं की म्हणे गिरजे, म्हणे किती वाईट पती आहे ना मी, किंवा किती वाईट बाप आहे म्हणे, माझ्यामुळं माझा मुलगा घर सोडून गेला आणि तुला आता त्याची आठवण येते म्हणून तू रडते. तर गिरजा मातेंनी जे उत्तर दिलं ते महत्वाचं याच्याकरता. आता इकडून असं झालं असतं, एखादं जर असं काही सामान्य कुटुंबातली गोष्ट असली असती तर लगेच ते म्हणले आहेत तुमचं तोंड तसं, तुम्ही बोललेत कशाला, तो घर सोडून गेला, असं सामान्य कुटुंबातलं कोणी बोललं असतं.
पण गिरिजा मातेंचं जे उत्तर आहे ते ऐकून घ्या. त्यांनी असं सांगितलं की म्हणे त्याच्यामुळे मला वाईट नाही वाटत म्हणे, डोळ्यातून पाणी याच्याकरता येते म्हणे की एवढा चांगला बाप ज्या मुलाला कळला नाही त्या मुलाची मी आई, ह्याचं मला वाईट वाटतं. आता तुम्ही संवाद बघा, संवाद काय आहे, वर वर बघता पती पत्नीतला संवाद आहे. त्या दोघांच्याही बोलण्यात दोघांनाही किती समाधान आहे आणि ते ऐकून आपल्याला पण किती समाधान आहे. असं बोला की ज्याच्यानं काय होईल, सगळ्यांचं समाधान होईल. मग आता काय झालंय, आपल्या कानाकरता गोष्ट झाली, वाणीकरता गोष्ट झाली, मनाकरता गोष्ट झाली. मग या सगळ्या गोष्टी परत संतांच्याकडे गेलो तर आपण दृश्यही चांगले पाहू लागतो, कारण शास्त्राचाही आपल्याला अभ्यास होतो, काय पाहावं काय नाही पाहावं. मग या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्या झाल्या आतल्या. आता बाहेर जे शरीर आहे आपलं, ते शरीर नेमकं कसं खर्च करायचं याच्याकरता महाराज सांगतात. ते उपाय जो आहे तो शेवटच्या चरणात. आता महाराज जे आहे ते शेवटच्या चरणात सांगायले. इथपर्यंत जे सांगितली ती आंतरशुद्धी तुम्हाला सांगितली. वाणीची शुद्धी काय, कानाची शुद्धी काय, मुखाची शुद्धी काय, डोळ्याची शुद्धी काय, मनाची शुद्धी काय, इथपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या. पण आता महत्वाचं असं आहे की या अंगानं आपण सगळ्या आतल्या गोष्टी पाहिल्या. आता थोडं बाहेर येऊया. आपल्याला जे काही मिळालेली गोष्ट असते, आपल्या प्रारब्धाप्रमाणे जी काही मिळालेली गोष्ट असते, त्या गोष्टीनं आपण आपला स्वतःचा जो उपभोग आहे, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या मुलाबायकांकरता जो काही उपभोग घ्यायचा तो घ्यायचा आहे. परंतु जर आपल्याकडे काही विशेष गोष्ट जर देवानं दिलेली असते, मग काय आहे, आपल्याकडे जर समजा देवानं अंगाची शक्ती दिली असते, तन मन आणि धन या तिन्ही गोष्टांना काय सांगतात महाराज, नाही तुम्हाला जास्त, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुम्हाला नाही जास्त जमला तर थोडा तरी परोपकार तुमच्या जीवनात काय करा, त्याची गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात आणा, किंवा आपल्याकडून काहीतरी परोपकार घडला पाहिजे. आपला एकही दिवस असा गेला नाही पाहिजे की आपल्याकडून परोपकार घडत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला परोपकार करता येतो. समजा पकडून घ्या, आपण वर गच्चीवर गेलो, गच्चीवर जर समजा तुम्ही फक्त पक्ष्यांकरता चारा जरी ठेवला, म्हणजे जे दाणे जरी ठेवले, किंवा गोमातेला चारा आहे, कितीतरी अशा गोष्टी की ज्याच्यातून पुण्याची प्राप्ती होते, परोपकार होऊन जातो. आणि ती सहज घडणारी गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून ते शक्य नाही, पण ते सहज शक्य आहे. फक्त आपण काय करायचं, या संत वाणीचा जर आपल्या जीवनात उपयोग केला तर त्यांच्या उपयोगानं काय होईल आपल्याला ते कळलं. आता परोपकाराच्या गोष्टी म्हणजे कसं आहे बघा. आता इथं जे मंडळ आहे, आपण सुरुवातीला बोलून गेलो, त्या मंडळानं काय कार्य केलं, ते जे ॲनिमियाग्रस्त बालक आहेत किंवा त्यांच्याकरता रक्तदान शिबिर काय केलं, आयोजित केलं. उद्या ते अनाथ आश्रमातील जे काही मुलं आणणार आहेत त्यांच्याकरता काय केलं, त्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळ हास्य जर निर्माण झालं तर काय होतं बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य ते कोणाचं हास्य नाही, ते प्रत्यक्ष देवाचंच हास्य. मग या ज्या गोष्टी, या थोड्या थोड्या गोष्टीनं काय करता येतं, आपल्याला सगळ्या बाह्य अंगाची काय करता येते, शुद्धी करता येते. आपल्याकडे जे धन मिळालेलं आहे ते धन पण आपल्या एकट्या करता नसतं. ज्याला वाटत असेल की बाबा थप्पीला थप्पी लावली किंवा गड्डीला गड्डी लावली म्हणजे आपलं काम झालं, नाही, ते त्याच्यानं जास्त अपवित्र होतं. आणि तसं संचय केलेलं जे धन आहे ते घरात सुद्धा आपल्याला काय होतं, त्याच्यात अनेक दोष सांगितलेले. जर ते दोष जर तुम्हाला टाळायचे तर दान धर्म करायला शिका, थोडा तरी परोपकार. अशा ठिकाणी जे उत्सव चालू असतात त्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला पाहिजे. ते सहभागी होऊन आपण ते उत्साह जे आहेत ते उत्सव असे करायला पाहिजे की आपल्याला
पुढच्या वर्षापर्यंत त्या मागच्या उत्साहाची काय झाली पाहिजे, आठवण झाली पाहिजे. आजचे उत्सव आपल्याकडे नियमित घडले पाहिजे. मग त्याच्याकरता ज्या ज्या काही शक्ती लागतात, ज्याला जमत नाही त्याला तनानं गोष्ट करायची, म्हणजे शरीरानं काही मदत करायची. इथं येऊन आहे हा प्रांगण स्वच्छ करायचं आहे, कुठं काही व्यवस्था करू लागायची का त्याच्याकरता बघायचं. तन आहे, मन आहे, धन आहे, या तिन्ही गोष्टींना थोडा तरी परोपकार तुमच्या जीवनात आला पाहिजे. जर अशा गोष्टी तुमच्याकडून जर घडल्या तर या गोष्टीनं काय होतं, या गोष्टीनं तुमचं जे चित्त आहे ते शुद्ध बनतं. या सगळ्या गोष्टीनं जे चित्त शुद्ध बनलेलं आहे त्याच्यानं जे गीत गायलं जातं त्याच्यात भावना येते, आणि भावनेनं जर गीत गायला गेलं तर तो जो देव अवघड आहे, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आता याच्यातल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पुढच्या चित्तशुद्धी करता ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, ते त्याच्यातले तुम्ही एक एक गोष्ट जरी जीवनात अवलंबली, समजा पकडून घ्या एखाद्याला या सगळ्या गोष्टी नाही जमल्या, पण एकेकानं एक एक गोष्ट जरी पूर्णच्या पूर्ण भगवंताची सेवा करतो असं जर विचार करून केली, परोपकार करताना असा विचार करायचा की हे मी माझ्याकरता करत नाही, हे भगवंतालाच भगवंताचा अर्पण करतोय. त्याच्यानंतर अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, प्रत्येकाकडे जर ईश्वर भावनेनं जर आपण बघितलं तर आपल्याकडे गुणदोष जर आले नाही तर सहजच आपलं चित्त काय होतं, शुद्ध होऊन जातं. अशा छोट्या छोट्या गोष्टी जे बोलणार आपण त्याच्यानं जर समाधान राहणार अशी जर वाणी केली, आणि प्रत्येकाला ज्याला बोलतोय ते समोरचा ईश्वर आहे असं समजून जर बोलू लागलो तर हे एक एक उपाय सुद्धा तुम्हाला तुझं व्हावा आहे देव तरी सुलभ उपायाकरता एक एक उपाय असू शकतो. किंवा ज्याला तसं होत नाही, ज्याला तसा भाव तयार होत नाही, त्यांना हळूहळू या गोष्टीत प्रविष्ट व्हायचंय. प्रविष्ट होऊन काय करायचंय, आपलं जे अंतःकरण आहे ते निर्मळ करायचंय, आणि निर्मळ करून काय करायचं, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. हा अभंगाचा सरळ सोपा भाव आहे. 1-2 मिनिटात आपलं भजन होईल, त्याच्यानंतर 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम. सर्व जे आहे संत चरणाचा जो उपदेश आहे किंवा संत वाणीचा जो उपदेश आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि लक्षात घेऊन ज्या ज्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या, चित्तशुद्धीचे जे जे उपाय सांगितले आहे, किंवा आपलं कान कसं शुद्ध करायचंय, मन कसं शुद्ध करायचंय, वाणी कशी पवित्र करायची, आणि सगळ्यात शेवटी देह कसा पवित्र करायचा, या सगळ्या अंगानं जर आपल्याकडे शुद्धी झाली तर त्या चित्तशुद्धीमुळे जे गीत गायलं जातं तर ते गीत काय होतं, सहजच भगवंताला प्रिय असणारं गीत आहे. आणि तशा अंगानं जर एक जरी भजन आपल्याकडून गायलं गेलं तरी भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. काही काही महात्म्यांचे बघा तुम्ही, सामान्य जीवन जे आहे ना तेच असं गीतासारखं असतं बरं. तुम्ही नुसतं त्यांच्या बाजूनं जा, त्यांच्या बाजूनं जर गेलं ना तर आपल्याला असं वाटतं की एक आल्हाददायक असा वाराच आपल्या अंगावर आल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि अशी त्यांची सेवा घडलेली असते. मी तुम्हाला आपलीच गोष्ट आपल्याला सांगू नये, पण आता ती सांगितल्याशिवाय मलाही पर्याय राहिलेला नाही. असं जीवन मी नित्यानं अनुभवतो. असे आमचे बाबा आहेत. म्हणजे मी बाबांच्या जीवनात नित्य ही गोष्ट अनुभव करतो की त्यांचं जे जगणं आहे, जे बोलणं आहे, या सगळ्या अंगानं जर चित्तशुद्धी झाली तर सहजच ते बोलणं वागणंच काय होऊन जातं, त्यांचंच ते गीत बनून जातं. आणि अशा गीतालाच भगवंत प्रसन्न होतो. बाकी ज्याचं चित्तशुद्ध नाही आहे त्यानं त्या चित्तशुद्धीचा उपाय करायचा. आपल्यातले गुणदोष जे आहे ते आपणच बघायचे, आपण बघून त्याचं निवारण करायचं. हाच संतांचा उपदेश आहे. तसं तुम्हाला सगळ्यांना उपदेश करण्याचं माझं वय पण नाही, माझा अधिकार पण नाही. पण कसं असतं माहिती का, मोठ्यांची चिठ्ठी
आता घरात जर समजा सगळेजण बसलेले आणि एखाद्या छोट्या बालकानं ज्याला नेमकंच वाचता येऊ लागलं, वाचता लिहिता, त्यानं जर कौतुकानं ती चिठ्ठी वाचली, बाबा बाबा मी वाचतो, मला द्या, माझ्याकडे द्या, तसे ही कोणाची चिठ्ठी आहे? तुकाराम महाराजांची चिठ्ठी, साधू संतांची चिठ्ठी आहे. मी जरी तुमच्यापेक्षा वयानं छोटा असलो तरी त्यांची चिठ्ठी एक लेकरू फक्त वाचतंय आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या भावाने त्याच्यातला फक्त भावार्थ घ्यायचा आहे. त्यांचा तो निरोप आहे. त्यांच्या निरोपावर जर आपलं जीवन आरूढ झालं तर आपली जी आहे जीवनाची सार्थकता होऊन जाईल आणि त्या सार्थकतेनं आपल्याला जो देव मिळवायचा आहे, ज्याच्याकरता आपण हे उत्सव करतोय, उत्सव म्हणजे नुसते 10 दिवसाचे करून दिले, परत गणपतीचं विसर्जन करून टाकलं आणि आपण विसरून गेलो, याच्याकरता उत्सव नसतो. उत्सव याच्याकरता असतो की त्या उत्साहात आपलं पूर्ण वर्ष गेलं पाहिजे आणि त्याच उत्साहावर आरूढ राहून आपण भगवत साधना करून आपलं जे इष्ट आहे त्याची प्राप्ती केली पाहिजे. त्याच्याकरता आपलं जीवन खर्च करायचं आहे असं सांगून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. काही जर एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा आहे, तो मला परत करा. जे चांगलं वाटलंय ते साधू संतांचं आहे, आमच्या गुरुवार्यांचं आहे, ते सगळ्यांनी तुम्ही पदरात घ्या. ज्याला वाटतंय ते आपल्या कामाचं आहे ते घरी घेऊन जा, जे कामाचं नाही ते इथं सोडून द्या. ठीक. ज्ञानदेव महाराज की जय. हा करा बर सूचना द्या ना आरती ऐका, आता या ठिकाणी आरती होणार आहे. आरती झाल्यावर सगळ्यांनी जायचंय, कोणी जाऊ नका. हॅलो, सांगा मला. त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे निवारण केलेलं आहे. तरी सर्व पब्लिक आमच्या सर्व वादातर्फे आमचे नगर सभापती मोहन बेगावले यांच्यातर्फे सर्व अभिनंदन करतो आणि 2 शब्द सांगतो. लावा आरती लावा. वानकर काका, दांडी कुठं विनायच्या सोयीवर काना वाले मंगल की गणम. ओम स्वस्ति इंद्र रुद्रशवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. केशवादि स्मरणम्. केशवाय नमः स्वाहा. नारायण नमः स्वाहा. माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. लावण्याय नमः. संकृष्णाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. ऋषिराय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनाक्षराय नमः. हरे नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. प्रणतसुर ब्रह्मर्षि परमात्मा देवता गायत्री प्राणायाम योगाः. ओम भू ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओम जना
नमः ओम तपां सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपो ज्योतिरसंवृतं ब्रह्म भूर्भुवस्सुरोम ओम विष्णु श्रीमद् भगवतो दिव्य वराहते वराहकल्पे कलियुगे कलियुगकरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे रण्यघाटे गोदावर्याः दक्षिणतीरे क्रोधी नाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्यायाम् अष्टम्यादिको हिन्दुवासरे ज्येष्ठा नक्षत्रे प्रीतियोगे भवकरणे धनुराशिते श्रीचन्द्रस्य राशिते सुरे शेषेषु ग्रहेषु यदा यदाचांसितेषु सत्सु एव गुणविशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां एन बारा हड़को नागरिकानां पुण्यफल प्राप्त्यर्थ यश विजय लाभार्थी प्राप्त्यर्थ गणपति देवता सायं आर्तिक्यम करिष्ये पाणी सोडून द्या नैवेद्य पाणी ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि पुनर्नैवेद्यं समर्पयामि इथं समर्पण गणपती माल्यादेवी मालत्यादिनौ प्रभो मया प्राणी पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियतां पुष्पं समर्पयामि सुभकर्ता वार्ता विधाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपायाची श्री राजमूर्ति लक्ष्मण मात्रे मानस कर्पूरगौरं करुणावतारं भवामि नमामि करुपूरेण मनोहरेण सुवर्णपाता कर्पूरनीराञ्जनदीपं समर्पयामि नीराञ्जनशीतलीकरणं देवतानां वन्दनम् आत्मानां वन्दनं हरि ओम जन्मेन्द्र देवासानि धर्माणि प्रथमान्यासन्न देवनाकमहिमानचन्द्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रदेशायिने नमो वयं वैश्रवणाय गुरुमहे समय कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजवादि इच्छा सार्वभौम सार्वां विशान्तापदार्थातो पृथिवी सुन्दरपर्यन्तायाः एकराळी तदप्येष श्लोको विहितोमर्तस्यावसङ्गे आयुष्यतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमः गणपति देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि तुम्ही